नाशिक शहरात वाढत्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पाठ, मान, कंबर आणि गुडघेदुखीच्या समस्या झपाट्यानं वाढत आहेत. अशा रुग्णांसाठी वडाळा रोड परिसरातील जीवनधारा स्पाइन केअर सेंटर हे नैसर्गिक उपचारांद्वारे दिलासा देणारे केंद्र म्हणून पुढे येत आहे. या सेंटरचे संचालक नारायण चव्हाण असून त्यांनी नैसर्गिक उपचार पद्धतीद्वारे अनेक रुग्णांना आराम मिळवून दिलाय. प्रभू बिझनेस सेंटरच्या 3ऱ्या मजल्यावर रविशंकर मार्ग, वडाळा रोड येथे हे केंद्र कार्यरत असून GPS 99 हॉटेल समोर आणि DGP नगर जवळ असल्यामुळे रुग्णांसाठी सहज उपलब्ध आहे. या ठिकाणी सायटिका, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्क, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, डोकेदुखी तसेच हातापायांना मुंग्या येणे यासारख्या विविध आजारांवर उपचार केले जातात. तसेच कमरेत आणि गुडघ्यातील गॅप, नाभी सरकणे, स्नायू आणि नसांचे विकार यावरही नैसर्गिक पद्धतीने उपचार उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या सेंटरमध्ये जपानी ॲक्युप्रेशर, पारंपरिक ग्रीक, चिरोप्रॅक्टिक थेरपी आणि कपिंग थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जातात. आधुनिक आणि पारंपरिक तंत्रांच्या समन्वयामुळे अनेक रुग्णांना प्रभावी परिणाम मिळत आहेत. संचालक नारायण चव्हाण यांचे म्हणणे आहे की योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास अनेक प्रकारांमध्ये ऑपरेशनची गरज टाळता येऊ शकते. या सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांना शक्यतो शस्त्रक्रियेपासून दूर ठेवत नैसर्गिक पद्धतीने आराम मिळवून देण्यावर भर दिला जातो. नारायण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले हे केंद्र रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करत असून नैसर्गिक उपचारांचा प्रभावी पर्याय म्हणून ओळख निर्माण करत आहे. खूप साऱ्या पेशंटला आहे ना मणक्याचा त्रास खूप वाढलेला आहे आणि ऑपरेशन हा माझं म्हणणं आहे की शेवटचा पर्याय असला पाहिजे, पहिला पर्याय नसला पाहिजे कधीच. तर मणक्यावरती बऱ्याचशा अशा जुन्या काळामध्ये थेरपीज होत्या, काही आयुर्वेदिक पद्धती होत्या, काही आयुर्वेदिक औषधे होत्या, ज्याच्याने पेशंट आहे ना बिना ऑपरेशनचे ठीक होत होतं. ऑपरेशन किंवा ॲलोपॅथी ही जी आहे ही विदेशातून आलेली कॉन्सेप्ट आहे लगभग आपल्या देशामध्ये. आणि भारतामध्ये जुन्या पारंपरिक पद्धतीने पेशंट ठीक होऊ शकत होते. बरेचसे पेशंट होते जे पारंपरिक पद्धतीने ठीक होतात. मग आपण यावरतीच फोकस करून आपण याच्यामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. एक सेवाभाव पण होता मनामध्ये की जेणेकरून आपण गरीब लोकांसाठी, आपलं जे टार्गेट आहे ते रिच लोक किंवा श्रीमंत लोक नाही आहेत. मुळात आपलं जे टार्गेट आहे ते मिडल क्लास आणि गरीब लोक आहेत. कारण की प्रत्येक गरीब व्यक्ती ऑपरेशन अफोर्ड करेलच असं नाही आहे. कारण की एखाद्या परिवारावरती जर ऑपरेशनचं किंवा एखाद्या अशा मणक्याच्या मोठ्या आजाराचं संकट जर कोसळलं तर त्याची पूर्ण मानसिक आणि आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळून जाते. त्याला समजत नाही की काय करावं, कुठे जावं, कोणती ट्रीटमेंट नेमकं योग्य आहे आणि किती खर्च येईल. तर आपण आपल्या जीवनधारा स्पाइन केअर सेंटरमध्ये कोणत्या प्रकारचे नैसर्गिक उपचार केले जातात काय सांगा? आपल्याकडे कायरोप्रॅक्टिस केली जाते, ज्याच्यामध्ये मणक्याची जी बिघडलेली अलाइनमेंट आहे, ज्याच्यामध्ये डिस्क बल्ज, स्लिप डिस्क, सायटिका आजारांमुळे मणक्याची जी अलाइनमेंट असते ती बिघडलेली असते. फक्त मणक्याचीच नाही तर जे इतर जॉईंट्स आहेत शरीराची, गुडघे, कोपरे, मनगट वगैरे यांच्यामध्ये पण कधी वेदना असतात. शोल्डरमध्ये फ्रोझन शोल्डर वगैरे झाला, त्याच्यामध्ये जे अलाइनमेंट बिघडलेले असते त्याला आपण कायरोप्रॅक्टिसच्या साहाय्याने पहिले अलाइन करतो, त्याला व्यवस्थित पद्धतीने सेट करतो. सेट झाल्यानंतर ना एक जॅपनीज काही पॉईंट्स असतात ॲक्युप्रेशरचे, ते पॉईंट प्रेस करून तिथला मसल रिलीज केला जातो आणि तिथले ज्या वेन्स आहेत, बारीक नसा आहेत, त्या चालू केल्या जातात, ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, मसलची रिकव्हरी फास्ट होते आणि पेशंटला नॅचरली रिलीफ मिळतो. या थेरपी पारंपरिक आहेत की आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे काय? ही ॲक्च्युअलमध्ये पारंपरिक थेरपीच आहे, पण काळानुसार तिच्यामध्ये अपग्रेड होत गेली. आता काही काळापासून आहे ना आपण बघतोय की ह्या पारंपरिक थेरपीचा रिझल्ट खूप चांगला होत चाललेला आहे. बरेचसे असे थेरपिस्ट आहेत जे खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट पेशंटला देत आहेत, ज्याच्यामुळे याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट होती असं समजू शकता किंवा रिझल्ट खूप चांगला होत चालला आहे. तर हिला आता पारंपरिकच म्हणणं योग्य नाही मला वाटतं. ती आता आधुनिक याच्यामध्ये समावेश तिचा झालेला आहे. आपण आता बघतो की तरुणांमध्ये पाठीचं दुखणं असेल, मणक्याचं दुखणं असेल, मानेचं दुखणं असेल, हे प्रमाण वाढत आहे. त्यावर तुम्ही काय सांगाल? मानेचं दुखण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे आताच्या काळामध्ये मोबाईलचा अतिरिक्त वापर. आजकाल मोबाईल ॲडिक्शन हे सर्वसामान्य माणसांना तुम्ही बघू शकता की मोबाईलचं ॲडिक्शन इतक्या जास्त प्रमाणात झालं की 24 तास सुद्धा बिना रिचार्जचं किंवा बिना इंटरनेटचं, बिना मोबाईलच्या यूजचं राहू शकत नाही. तर कंटिन्युअसली त्याची मान ज्या वेळेला चुकीच्या पोझिशनमध्ये अशी खालच्या बाजूला असते किंवा कंटिन्यू सोफ्यावर झोपून किंवा झोपलेल्या अवस्थेमध्ये चुकीच्या पोझिशनमध्ये जास्त वेळ जर मोबाईलचा वापर केला तर मानेचा त्रास किंवा मानेमध्ये गॅप पडणं, सर्व्हिकल स्पॉन्डिलायटिस होणं हे खूप आता कॉमन झालेलं आहे.
भरपूर तरुण पिढीला मी बघतो की मानेमध्ये मोठी इंजुरी न होता, काही इंजुरी न होता मानेचा त्रास हा ऑटोमॅटिकली जाणवायला लागतो आणि काय कारणानंतर खूप असहनीय वेदना त्याच्यामध्ये जाणवायला लागतात. त्याचे असे बरेचसे कारण आहेत, जसं जाड उशी घेणं, गाडीवरती बाईकवरती जास्त प्रवास करणं, सेफ्टी इक्विपमेंट न वापरता लॉंग ड्राईव्हचे किंवा रायडिंगचे रायडर्स जे असतात जे लडाख सारख्या मोठ्या मोठ्या ट्रिप्सला रायडिंग करतात, सेफ्टी इक्विपमेंट्स न वापरता जर मोठी जर्नी केली, प्रॉपर सेफ्टीची काळजी नाही घेतली तरी सुद्धा हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स कमरेमध्ये किंवा मानेमध्ये बघायला मिळतात. नवीन तंत्रज्ञान किंवा थेरपी आणण्याचा विचार करतात का आपल्या? नाही नाही, कसं आहे, नवीन तंत्रज्ञान आणणं म्हणजे एक प्रकारचं ते रिस्कही असतं पेशंटवरती. तर त्याचा प्रॉपर जोपर्यंत अभ्यास करून त्याचं आउटपुट बेस्ट मिळत नाही, बेटर मिळत नाही, तर मला असं वाटत नाही की तोपर्यंत आपण कोणत्या प्रकारचं नवीन एक्सपेरिमेंट पेशंटवर करणं किंवा नवीन प्रकारचं तंत्रज्ञान वापरणं हे योग्य आहे असं मला तरी नाही वाटत. आरोग्यदायी जीवनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय सांगाल? जीवनचर्या. आरोग्यदायी जीवनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे जीवनचर्या, जी आजकाल कुठेतरी संपत चालली, घटत चालली, ज्याच्यामध्ये शारीरिक व्यायाम जो आहे माणसाचा कमी होत चालला आहे. आधुनिक व्यवस्थेमुळे बऱ्याचशा सोयीसुविधेच्या वस्तू आत्ता वाढलेल्या आहेत, ज्याच्यामुळे माणसाचं जे कार्य होतं दिवसभरामध्ये, जी ऊर्जा खर्च व्हायची, जो व्यायाम व्हायचा कामामध्ये, तो आता खूप कमी कमी होत चाललेला आहे. आणि ओबेसिटी वाढत चाललेली आहे. बाहेरचे जे फास्ट फूड आहेत, अनहेल्दी फूड आहेत, ते जास्त प्रमाणामध्ये आत्ताचा यूथ कन्झ्युम करतोय, ज्याच्यामुळे शरीर कमकुवत होत चाललं आहे. एजिंगची जी प्रोसेस आहे, एजिंग जी आहे आपली, ती खूप कमी वयामध्ये जास्त शरीर थकत आहे, जास्त एजेड दिसत आहे, जसं पहिल्याच्या काळामध्ये नव्हतं. आणि आपली जी ॲव्हरेज एज आहे इंडियन्सची, ती आताच्या काळामध्ये सर्वात कमी आहे. आणि हा खूप मला वाटतं की सिरियस घेण्याचा विषय आहे की आपल्या देशाची जी ॲव्हरेज एज जी आहे ती 60 इयरपर्यंत येऊन का थांबली. बाहेर जसं जापानमध्ये बघू शकता, ॲव्हरेज एज त्यांची आज 90 इयर्सपर्यंत आहे. म्हणजे त्यांचा माणूस 90 इयर्स अबोव जगतो आणि ॲव्हरेज 90पर्यंत तर जगतोच. पण भारतातच असं काय आहे की BP, ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड हे सगळे खूप कमी वयात 30-40 वयाच्या मुलापासूनच स्टार्ट होऊन जात आहेत आणि 60पर्यंत तो संपून जातोय त्याच्यामध्ये. तर यावरती पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे यूथने, एक्सरसाइज आणि या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि खानपान जर थोडंसं सुधरवलं तर मला वाटतं की आपण ही बेटर लाईफ जगू शकतो. जाता जाता प्रेक्षकांना आपला ॲड्रेस काय सांगाल? आपला ॲड्रेस आहे जीवनधारा स्पाइन केअर, DGP नगर जवळ, प्रभू बिझनेस सेंटर बिल्डिंग, 3rd फ्लोअर, जीवनधारा, 312 शॉप नंबर. नमस्कार मॅडम, नमस्कार सर. काय नाव आपलं? मी राजश्री ढिकले. मोठ्याने बोला. मी राजश्री ढिकले. मी शिवनेहून आलेली आहे, दिंडोरी तालुका. दिंडोरी तालुक्यातून. अच्छा, काय त्रास होता आपल्याकडे येण्याआधी? सर मला 4-5 वर्षापासून मणक्यांचा त्रास होता. माझी डिस्क सरकलेली होती. त्यानंतर मागच्या 7-8 महिन्यापासून मला फ्रोझन शोल्डरचा त्रास ज्याच्यात हात वर जात नाही. हात वर जात नव्हता, मागे होत नव्हता. अच्छा, कुठपर्यंत जायचं हात वरती? आधी लिटरली इथपर्यंत, याच्यापेक्षा जास्त वरती जात नव्हता. आता करून दाखव किती होतंय. आता पूर्ण जातो. इव्हन ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर अगदी मागच्या आठवड्यापर्यंत मागे जात नव्हता, आता पूर्ण मागे घेऊ शकते. पेन कमी झालं. खूप तीव्र स्वरूपाच्या वेदना होत्या. ह्या 1 महिन्यामध्ये जेव्हापासून आपलं सेशन सुरू केलं तेव्हापासून 95% मला रिलीफ आहे. 95% पर्यंत आराम आहे. हे डिस्कचं वगैरे कसं माहित पडलं तुम्हाला? तुम्ही कुठे बाहेर ट्रीटमेंट वगैरे घेतली होती? मी 2 वर्षापूर्वी खूप त्रास खूप एक्स्ट्रीम लेवलवर वाढल्यानंतर 2 वर्षापूर्वी MRI केलेलं. तेव्हा मला कळलं मला मणक्यामध्ये 6 गॅप होते. 6 गॅप. 2 डिस्क होते. मणक्यामध्ये किती गॅप होते? 6 गॅप होते. वरती काय होते 3 आणि खाली पण 3-4 गॅप होते. त्याच्यामध्ये नसा दाबायच्या मॅडमांच्या आणि पूर्ण पायापर्यंत कळ जायची, कंबर खूप दुखायचं. त्यांना कशा वेदना व्हायच्या सांगा बरं? मी चालू शकायची नाही. इव्हन सकाळी झोपेतून उठल्यानंतर पूर्ण बेंड असायचे आणि मग मला कुणीतरी मागून पुश करून उभं करेन आणि मग मी थोडं थोडं चालायची. इतकी म्हणजे एवढी अशी परिस्थिती. बापरे, आता आहे तशी परिस्थिती? आता पूर्ण नॉर्मल लाईफ जगताय? सकाळी उठता, बसता, चालता येतं, काही वेदना नाही येत? खोटं नाही बोलत आहे? नाही एकदम. कारण की बरेच पेशंट कमेंट मध्ये बोलतात की काही पेशंटला लगेच ट्रीटमेंट घेऊन विचारलं जातं. जसं तुम्ही आता हा जो अनुभव शेअर करताय, तर तुम्हाला आपल्याकडे ट्रीटमेंट चालू करून लगभग महिना झाला. यासाठी मी म्हणजे माझ्यापेक्षा मी माझ्या मिस्टरांना जास्त हे करेन की ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की मी सकाळी उठल्यावर माझी कंडिशन काय असते आणि आता माझी काय कंडिशन आहे. काय कंडिशन? कमरेचा खूप त्रास होता, तो 95%
व्यवस्थित आहे आता. व्यवस्थित आहे. हो. कारण सगळ्यात जास्त कुणाला हा, मला हा. स्ट्रेट करणं किंवा हा, हे हा. करणं, मला सपोर्ट करणं हे त्यांना आता जास्त दुसरी गोष्ट म्हणजे जे हाताचा जो प्रॉब्लेम होता हम्म. तो हातचा खूप म्हणजे एकदम रिलीज झाला व्यवस्थित. बरा पडला, आराम पडला त्याला बराच. खोटं नाही बोलत आहे ना. नाही. बरेच पेशंट आहे ना इथे येण्याच्या ऐवजी कमेंट्स मध्ये सगळं पाहिजे असतं, त्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे असते सगळं काही. आपण कमेंट्स मध्ये सगळ्या कमेंट्सला इंडिव्हिज्युअल रिप्लाय देऊ शकत नाही. तुम्ही बघता आपल्याकडे गर्दी असते, आपली फीस खूप मिनिमल असल्यामुळे, रिझल्ट छान असल्यामुळे आपल्याकडे बरेच लोक लांबून लांबून येतात. तुम्ही बघता. तर किती फीस घेतो आपण एका सेशनची? 300 रुपये. 300 रुपये. किती सेशन झाले आतापर्यंत आपले? माझे 10 सेशन. 10 सेशन झाले. म्हणजे ते डिपेंड करतं तुम्ही हा. आमच्या समोर पण जेवढे हा बरोबर. आमच्या समोर जेवढे पण पेशंट आले, आमचे ज्या रिलेटिव्हच्या थ्रू आम्ही आलो त्यांना तर 3च सेशन मध्ये फरक हा, पडला होता. बरोबर. तुम्हाला ज्यांनी सजेस्ट केलं ते काय करतात? ते स्वतः व्यवसायाने डॉक्टर डॉक्टरनेच तुम्हाला इकडे यांचे पाठवलं. माझ्या मिस्टरांचे जे मामा आहेत हा, हा. त्यांनीच आम्हाला बरोबर. suggest केलं. इकडे आल्यानंतर तुम्हाला आराम आहे? हो. खरं बोलताय? Correct. सॅटिस्फाईड आहात? Yes. नक्की 100%. सांगा तिकडे बघून काय रिझल्ट? आम्ही 100% सॅटिस्फाईड आहोत आणि मी सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला विनंती करेल की त्यांना त्या पण जर अशा पद्धतीने प्रॉब्लेम फेस करत असतील फिजिकली तर नक्की 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 जीवनधारा स्पाइन केअर सेंटरला भेट द्यावी. ओके. तर मॅडमांना खूप भयंकर वेदना होत्या. 6 गॅप म्हणजे एक माणूस अक्षरशः उभं पण नाही राहू शकत अशी परिस्थिती होती मॅडमांची. बसणं, उभं राहणं, काम करणं इम्पॉसिबल होतं लगभग त्यांच्यासाठी. त्या म्हणजे त्या अक्षरशः पहिल्यांदा आल्या होत्या तर सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं की एवढ्या वेदना होत्या. तर मॅडम आता लगभग महिन्याभरापासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत आपल्या. 7, 8, 10 सेशन झाले आहेत, पण आता त्या 95% पर्यंत वेदना मुक्त झाल्या आहेत आणि खूप म्हणजे खूप आराम पडला. आतापर्यंत मी तुम्हाला कोणती मेडिसिन, स्टेरॉइड इंजेक्शन काय दिलंय? पूर्ण- Actually तेच टेन्शन असायचं कारण खरं बोलताय? सॅटिस्फाईड आहात? Yes. नक्की 100%. सांगा तिकडे बघून काय रिझल्ट? आम्ही 100% सॅटिस्फाईड आहोत आणि मी सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला विनंती करेन की त्यांना त्या पण जर अशा पद्धतीने प्रॉब्लेम फेस करत असतील फिजिकली तर नक्की 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 जीवनधारा स्पाइन केअर सेंटरला भेट द्यावी. ओके. तर मॅडमांना खूप भयंकर वेदना होत्या. 6 गॅप म्हणजे एक माणूस अक्षरशः उभं पण नाही राहू शकत अशी परिस्थिती होती मॅडमांची. बसणं, उभं राहणं, काम करणं इम्पॉसिबल होतं लगभग त्यांच्यासाठी. त्या म्हणजे अक्षरशः पहिल्यांदा आल्या होत्या तर सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं की एवढ्या वेदना होत्या. तर मॅडम आता लगभग महिन्याभरापासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत आपल्या. 7, 8, 10 सेशन झाले आहेत, पण आता त्या 95% पर्यंत वेदना मुक्त झाल्या आहेत आणि खूप म्हणजे खूप आराम पडला. आतापर्यंत मी तुम्हाला कोणती मेडिसिन, स्टेरॉइड इंजेक्शन काय दिलंय? Actually तेच टेन्शन असायचं कारण मागच्या 2 वर्षापासून आम्ही इतक्या प्रकारचे मेडिसिन्स घेतले, सतत एक प्रकारची सुस्ती, जडपणा असायचा अंगामध्ये. पण इथे आल्यावर तसं काही वाटलं नाही. 101% थेरपी बेस्ड आहे. कुठल्याही प्रकारचं मेडिसिन वगैरे दिलं गेलं नाहीये. तर फक्त एवढ्या नॅचरल थेरपीच्याच माध्यमातून मॅडमांना इतकं छान रिझल्ट मिळालाय. प्रत्येक पेशंटला आपण प्रयत्न करतो, त्याच्यात रिझल्टही मिळतो, पण काही पेशंट असे असतात की त्यांच्यात तेवढे पेशन्स नसतात. जसं मॅडमांचे लगभग मानेचा, पाठीचा, कमरेचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता, पण शोल्डरच्या या ठिकाणी ज्या वेदना होतात त्या त्यांच्या राहून गेल्या होत्या. लगभग त्यांचे 9 सेशन झाले तरीपर्यंत त्या वेदना शिल्लक होत्या. मग आपण लास्ट सेशन केलं, त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट असते ती केली, त्याच्यामध्ये त्या लिटरली पूर्णपणे वेदना निघून गेल्या. तर पेशंट ऍटलिस्ट जेवढे सेशन सांगितले तेवढ्या सेशन पर्यंत पण पोहोचत नाही, ज्याच्यामुळे मग काही पेशंट अर्धवट ट्रीटमेंट करून निघून जातात. त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट अर्धवटच मिळतो. पूर्ण ट्रीटमेंट जर घेतली तर 100% पेशंट आराम पडतो, हे तुम्ही बघू शकता. ओके, धन्यवाद मॅडम.